नमस्कार, मी जयवंत मुगदुम, ग्रोएक प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक, सांगली बिझनेस मॅनेजर. तर सध्या आपण मागल्या 4 व्हिडिओमध्ये बघितलं, आपण पहिल्या महिन्यापासून साधारणपणे 4थ्या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत खत अन्न व्यवस्थापन असू दे, फवारणी व्यवस्थापन असू दे, तसंच सोबत आपण ज्या त्या सूक्ष्म अन्नद्रव्याची जी प्रोव्हाइड करायची आहे ते सर्व गोष्टी आपण मागच्या 4 व्हिडिओमध्ये आपण बघितले. तर साधारणपणे आता समजा आपल्याला 120 दिवस पूर्ण झालेत, 4 महिने आपल्या ऊसाला पूर्ण झालेत आणि आता आपल्याला ऊसाची भरणी करायची. तर ऊसाची भरणी करत असताना साधारणपणे शेतकरी मित्रांनो एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ऊस उत्पादन करत असताना NPKचा रेशो किती असावा हे महत्त्वाचं आहे. साधारणपणे तुम्ही ज्या वेळेला NPK रेशो काढताय त्यावेळेस साधारणपणे एक लक्षात घ्या की 1 टन ऊसाच्या निर्मितीसाठी किती नत्र, किती स्फुरदन, किती पालाश लागते याचे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. साधारण शेतकरी मित्रांनो की ज्या वेळेला आपण 1 टन ऊसाचं हार्वेस्ट करणार आहे त्यावेळेला नत्राची गरज लागते ते 2.5 किलो. 2.5 किलो नत्र, 0.600 ग्रॅम म्हणजे 600 ग्रॅम जरा फॉस्फरस, तर पालाशची किती गरज लागते तर 1800 ग्रॅम ही पालाची गरज असते. साधारणपणे लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, हे देत असताना आपण पहिल्यापासून जे काही आपण खत टाकत आलोय ते खताचा आपल्याला काय करायचं आहे, टोटल NPK रेशो काढायचा आहे आणि त्यानंतरच फायनली आपल्याला भरणीचा डोस काढायचा आहे. साधारणपणे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की फायनली आपण डोस काढत असताना माती ॲड करणं गरजेचं आहे. हे सगळे खतं, कारण आपला बेसल डोस ते फायनली आपला भरणीचा डोस इक्वली असतोय, त्या पद्धतीने आपण ते करून घेणं गरजेचं आहे. साधारणपणे आपल्याला काय करायचं आहे, भरणीला एकरी 2 बॅगा युरिया घ्यायचे आहेत, 2 बॅगा DAP घ्यायचे आहेत, 2 बॅगा पोटॅश घ्यायचे आहेत, सोबत फर्टिलायझर 4 किलो घ्यायचं आहे, सेंद्रिय खत 200 ते 250 किलो घ्यायचं आहे. स्टेरामिल मिळालं तर स्टेरामिल तुमचं ते साधारणपणे 100 किलो स्टेरामिल घ्या, त्यामध्ये सिलिकॉन घाला. पेंडीची गरज असेल तर त्यात सेंद्रिय खत चांगला असेल तर पेंडी घ्यायची काही गरज नाही. असं करून तुम्ही जर ते माती ॲड करताय आणि मोठी बांधणी करताय तर तुमची त्यावेळी मोठी बांधणी पूर्ण होणार आहे.